आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मधुर ते नीट साफ करून घ्या एकदम चकाचक. तुला सांगतो का नाही एक दिवस या नानांचे डोळे उघडतील आणि ह्यांना माझी किंमत कळेल. उघडतील कधी उघडत तेव्हा उघडतील. आता आपल्याला नाक बंद करून खराटा मारायला लागणार आहे कारण सध्या आपली किंमत खराटा एवढीच. तोंड वर करून त्या नानाला म्हटलं काय मी करतो देवी सेवा करतो तू घासायचं सहसांडात बाथरूम मी फिनेल घेऊन बाहेर नाना म्हणले मला सांगितलं तू काय करणार. हॉटेल तर छान वाटतंय. इकडेच करूया सुरुवात. अजय ए अजय अजय ए बघ इकडे ना ठरवले आणि आजी डाराडोरून झोपली. नाही आदित्य कॅरेक्टर अजी 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 उठा ना. अजी अजी उठा अजी अजी. आपण अजून वाटेतच आहोत. सरी कुठे? अजी तेच तर त्यासाठीच उठवलंय तुम्हाला मी. म्हणजे अजीब ती वॉशरूमला गेली आणि अजून आलीच नाहीये. परत आली नाही म्हणजे ती परत आलीच नाही वॉशरूम मधून. मग तुम्ही शोधायचा ना. अहो मी कसं जाण लेडीज टॉयलेट आहे ते. मी बघते. हो तुम्ही प्लीज बघा. आजी तुम्ही एकदा बघा नीट बघा शोधा तुम्ही. हा शोधा आजी नीट शोधा. कुठे गेली सुंदरी? सुंदरी आजी नीट बघा. आजी बघा सापडते का बघा. अजय कुठे गेली रे सुंदरी माझी? आजी नीट बघा जरा सगळीकडे. आता येणार खरी मजा. आता आजीला पण माहित नाही सुंदरी कुठे. म्हणजे उद्या सुंदरी पोचणारच नाही. म्हणजे सगळे गावकरी वैतागतील. सुंदरीच नाही तर जत्रा होणार कशी? सगळा राग सुंदरीवर निघणार आणि महादेव नाना शंकराचा तिसरा डोळाच उघडतील ते. मजा येणार. उमाताईची सिंपती सुद्धा बहुतेक मलाच मिळेल. नाही मलाच मिळेल. मग माझा आणि अनुचा सुखाचा संसार सुरू होणार. वा वा वा. सुंदरे आजी नीट बघा. मजा येणार. आता मजा येणार. सुंदरे सुंदरी शोधा आजी. सुंदरी शोधा आजी. सुंदरी शोधा आजी. आजी काय सापडली? तिकडे सगळीकडे खाली शोधला पण कुठे मी नाही आहे. आजी तुम्ही रडू नका काळजी करू नका. आपण पुन्हा एकदा शोधूया ठीक आहे. तुम्ही वर बघितलं का? मग तुम्ही वर बघा. मी आजूबाजूला बघतो परत एकदा. सुंदरी आजी नीट शोधा. आजी नीट बघा. सुंदरी
आजी शोधा. मी सापडते सुंदरी आजीला. सुंदरे, 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 आजी तिकडे बघा. आजी नीट बघा. आजी, सुंदरे, सुंदर. दादा, माझ्या बायकोला बघितलं का? कसं बघणार तुम्ही? तुम्हाला माहितीये कशी दिसते? ही माती दिसते, काळी आहे ना, सेम काळी दिसते. नाही सापडली? जाऊ दे, तुम्ही जा, तुम्ही नीट जा, काळजी घ्या. सुंदरे, सुंदरे. म्हातारी बापरे किती फिरते. अरे रे रे रे. सुंदरे, पडली होती. खाली सगळीकडे बघितलं. तुम्ही जरा त्या रस्त्याला या रस्त्याला बघता काय? आजी मला सांगा, मी इकडे 10 वेळा बघून आलो तर परत काय जाऊन बघू? साधारण किती वेळ झाला असेल? म्हणजे मला झोप लागली तिने म्हणून. एक साधारण अर्धा तास तरी झालाच असेल. अगो बया, मग तेव्हाच का ते बघितलं? आता का जागी झालात? अहो मला वाटलं ती येईल आता 5 मिनिटं 10 मिनिटं, शेवटी अर्धा तास झाला, आली नाही म्हणून मी तुम्हाला उठवलं. अहो एवढं कसा निष्काळजीपणा झालं तुमचं? मुळात आधी तुम्ही तुला एकटीला सोडलंच कशाला? एवढं रात्रीचं बाईला एकटं सोडतात वय. हो आजी, मी काय करणार? तुम्ही मला सांगा, लेडीज टॉयलेट येते, मी कसं जाणार? अहो मला का ते आधीच उठवलं, आता का उठवायलंय? हो आजी, तुम्हाला उठवत होतो ना. सुंदरी सुद्धा तुम्हाला उठवत होती, पण तुम्ही उठलाच नाही. फायनली तीच म्हणाली की नाही मी जाते एकटी म्हणून. अगो बया, आजी सांभाळा स्वतःला. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालंय. अशी कशी झोप लागली मला. आजी आता होतं असं, ह्या वयात लागते कधी कधी गाढ झोप, काय करणार? मालो, हा तर बाहेर. हा. काय झालं बाबा? जरा आदित्य रावासनी फोन लावून बघ की. लय झाला ग. अहो हाय का बाबा? सारखं काय फोन कर फोन कर. अहो आता तर केलता नव्हता, येतो म्हणल्यात नव्हता, कधी बी पोहोचतील. आणि तसं बी मी फोन बी आणलेला नाही. राहू दे मग, मीच लावतो फोन. मला काय ती जगच वाटायला लागले बघ. फोन मस्त बघा, तळूचा असेल. नाही हो, महादेव दाजींचा आहे. अरे देवा, तेव्हा अशीच्या अशी समोर उभी कर रे बाबा. सरीला सरी सापडली पाहिजे हो. तिच्याशिवाय उत्सवाला सुरुवातच नाही होणार. महादेवानं अख्ख्या गावाला शब्द दिलाय तिच्या जीवावर. ती नाही गेली तर महादेवाचं काय होईल? म्हणून मी विचारतो की काय करायचंय. आता नाही सांगितलं तरी थोड्या आधी सांगावंच लागेल. उचला. ठीक आहे दाजी, बोला. आदित्य राव, कुठपर्यंत पोहोचलाय तुम्ही? नाही मी ऍक्च्युली आम्ही इकडेच थांबलोय. थांबलाय म्हणजे चहा पाण्याला थांबलाय का? नाही ते जरा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? नाही ते सुंदरी. सुंदरी? सुंदरीचं काय? ती सापडत नाहीये. म्हणजे ती हरवली आहे. काय? सुंदरी हरवली? हो. बाबा काय झालं? फोन थोडा स्पीकरवर टाका. हा टाकतो. आदित्यराव, मला नीट सांगा बरं, हरवली म्हणजे नेमकं काय झालंय? नाही दाजी, काय झालं, आम्ही चाललो होतो, मग वॉशरूम साठी एका ठिकाणी आम्ही थांबलो. सुंदरी वॉशरूमला गेली आणि परत आलीच नाही अजून. आली नाही मग शोधा की. अहो शोधलं ना, सगळीकडे शोधलं. अर्धा तास झाला मी शोधतोय, पण ती सापडतच नाही.
तुम्ही एक काम करा, तुम्ही आजींशी बोला. हा, आजींशी बोला. एक मिनिट. महादेवा मामी अगं काय झालं नेमकं? अगं सुंदरी अशी कशी काय गायब झाली? महादेवा हे सगळं माझ्यामुळे झालं रे. माझा डोळा लागला नसता तर मला तिच्या बरोबर जाता आलं असतं. मला लय पश्चाताप आलाय बघ. माझं डोकंच करायला अशी कशी मला झोप लागली. मामी अगं तू शांत हो बघू आधी. अगं तिला काफी नसेल मिळाली म्हणून शेजारी धाब्यावर गेली असेल. शोधा तुम्ही, शोधा, सापडेल तुम्हाला ती. अरे इथे आजूबाजूला काहीच नाही अरे. हे एकच हॉटेल आहे, आम्ही सगळीकडे बघितलं. अगं आजी तिथेच कुठतर असेल बघ की. वातावरण मोकळं असेल ना, त्यामुळे तिकडेच कुठतर फिरायला गेली असेल. अशी कशी फिरायला जाईल? उत्सव एवढा जवळ आलाय, तिला कळत नाही वय फिरत बसेल काय? आदित्य किती वेळ झालाय सगळं होऊन? एक साधारण एक तासभर झाला. तासभर झालाय आणि तू आत्ता आम्हाला हे सांगतोस? तुला आधी फोन काय करता आला नाही? अरे बाबा, मी शोधतच होतो. मला वाटलं आता येईल, 5 मिनिटात येईल, 10 मिनिटात, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला. मग जाऊन मी आजींनाच उठवलं. तू मला तुझं एक्झॅक्ट लोकेशन पाठव आदित्य प्लीज. नाही अरे काय प्रॉब्लेम, मोबाईलची चार्जिंग कमी आहे. मोबाईल कधी हे स्विच ऑफ होऊ शकतो. हॅलो हॅलो हॅलो. आजी, मोबाईल बंद झालाय माझा. आता आपण एक काम करूया, शेवटचं एकदा परत शोधूया सगळीकडे. तिला काय बी होणार नाही. उमाताई तुम्ही काळजी करू नका, सापडेल. मी फोन ट्राय करतो. थांब. आई काल काय करतेस तुझे? आजवर किती परीक्षा घेतलीस लेकीच्या, पण आज तू कहरच केलास. तिच्या जीवाशी खेळलीस तू. अगं समजा गाव जमलंय ग. समजा गावाच्या उत्सवाकडून अपेक्षा आहेत. अगं गेली 2 वर्ष उत्सव नाही झाला तर दुष्काळ पडला, रोगराई आली, तेवढी संकट आली गावावर. त्याला माणसं मेली ग. या वर्षी गावाच्या लोकांच्या लई अपेक्षा आहेत त्या उत्सवाकडनं. तो उत्सव झालाच पाहिजे बघ. अगं सुंदरी तुझी लेख आहे ना, तिच्या जीवाशी खेळतीस. हे बघ काय बी कर, पण सुंदरीला इथे घेऊन ये. हे बघ तुला बळीच पाहिजे असेल ना तर माझा घे. तरी हे उत्सव झाला नाही ना तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही बघ. तो उत्सव नाही झाला ना मी तुझ्या इथंच पायाशी जीव सोडीन. माझा शब्द आहे तुला. तुम्ही एवढं मला गदा हलवत उठवलं तरी मला जाग कशी आली नाही. सगळी माझी चुकी आहे. सरू, माझी सरू ग, माझ्याजवळ परत ये सरू. अहो जाऊ दे ना आजी, आता तिच्या मनात काय कुणास ठाऊक. सरू, ए सरू, सरू, सरू. आजी हळू 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 आजी. अहो हे हॉटेल आहे, लोक झोपले असतील, काय म्हणतील ते? लोकांची मला काय घेता येणार नाही. माझ्या पोरीच्या जीवापुढे मला लोकांची पर्वा नाही. हो ठीक आहे. मला असं वाटतं आजी, आपण एक काम करूया, आपण इथून निघूया आता. इथं तुटून कुठे जाणार? अहो गावी जाऊया ना. बाबा इकडे जा. जा ना इकडे. बर काय झालं माहितीये का, आपली सुंदरी का नाही सापडून झाली. सुंदरी हरवली आपली. त्याच्यामुळे का नाही इथनं शहरापर्यंत जेवढे जागा आहेत का नाही तेवढे आपण पिंजून काढू आणि सुंदरी शोधूयात. काय शोधायचं नक्की. ना तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतो काय ते. चला रे. हा शोध. तुम्ही काळजी करू नका.
आजी 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 माझं ऐका, आजी 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 माझं ऐकून तरी घ्या. मला असं वाटतं सुंदरी कदाचित गावी पोहोचली सुद्धा असेल. आता नाहीतर काय आजी, आता तुम्हीच मला सांगा ना, कधीपासून आपण सुंदरी सुंदरी म्हणून ओरडतो, इकडे तिकडे शोधतोय. जर ती इथेच कुठेतरी असती तर आतापर्यंत भेटली असती आपल्याला. हे बघा, ती इथे कुठे गेली असेल किंवा हरवली असेल तर तिला इकडचा पत्ता कुठनं कळणार आहे? पण तिला गावाचा पत्ता तर माहितीये, कदाचित तिकडे गेली असेल. नाही, पण ती इथनं हरवली आहे म्हणजे आपण तिला इथंच शोधलं पाहिजे. आजी मला सांगा, इथे कुठे शोधणार आहोत आपण? कदाचित ती गावी पोहोचली सुद्धा असणार. असं म्हणताय? नाहीतर काय, मला सांगा, कधीपासून आपण इकडे सुंदरी सुंदरी म्हणून ओरडतोय? तिने ओ दिली का? ती आजूबाजूला असती तर आतापर्यंत सापडली असती. ते काय ते तुमच्या गावाकडे काय म्हणतात ते, चकवा वगैरे तिला लागला असेल आणि कुठल्या तरी गाडीत बसून ती गेली असेल गावी. नाही, पण तिला न घेता आपण गावी गेलो तर महादेव मला कच्चा खाईल. अहो आजी मला सांगा, इथे आपण कुठे ओरडत फिरणार आहोत, शोधणार आहोत? तुम्ही माझं ऐका, काही होत नाही, आपण गावालाच जाऊ. ठीक आहे, ऐका माझं, चल. सरो आजी आजी या. सरो नाना, आता कसं करायचं? सुंदरी अजून आली नाही. नाही, हे बघा गुरुजी, काय बी झालं ना तरी सुंदरी सापडलीच पाहिजे बघा. एक सांगू का नाना, वाईट वाटून घेऊ नका. देवीनं कौल दिला, असं असताना आपण उत्सव केला नाही, शेवटच्या क्षणापर्यंत देवीला ताटकळत ठेवलं तर तिचा कोप होईल. त्यापेक्षा देवीला गारानं सांगू आणि हा उत्सव आत्ताच रद्द करून टाकू. नाही गुरुजी, उत्सव होणार म्हणजे होणार. अहो मी तुम्हाला शपथ दिलाय, देवीला मी शपथ दिलाय, अहो समजा गावालाच शपथ दिलाय मी. काय बी झालं तरी उत्सव होणार म्हणजे होणार. हे आता लय झालं, डोक्यावर पाणी गेलंय. आता मला उतरावं लागेल. मी जातो आणि मीच सुंदर शोधून आणतो, ते बी उत्सव सुरू व्हायच्या आधी. आलोच मी. कृष्णा, हा कशाला कॉल करतोय? हा कृष्णा बोल. हॅलो सिद्धार्थ, ऐक ना, एक प्रॉब्लेम झाला यार. का, काय झालं? अरे सुंदरी गायब झालीये. काय? होय. गायब झाली म्हणजे? मला नीट सांग काय झालं. अरे काय झालं ना, ते सगळे ना गावी येत होते यात्रेला आणि हॉटेलला थांबले एका ठिकाणी आणि तिथूनच ती गायब झाली यार. कुठे सापडत नाहीये. काय झालं मला काहीच कळत नाहीये. अरे अशी कशी गायब होईल ती? लहान आहे का कुठे हरवायला? अरे तेच कळत नाहीये, म्हणून मी त्यासाठी तुला फोन लावला. काहीच कळत नाही यार, ती कशी काय गायब झाली. सो जर ती पुण्याला आली ना तिकडे तर मला नक्की कळव. ओके? अरे ऑफकोर्स मी कळवणार, डोंट वरी. आणि ती कुठेही असेल तरी सापडेल आपल्याला. हो पण अरे कशी 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 सापडणार आहे ती? कृष्णा, तू विसरलास का माझे बाबा कोण आहेत ते? अरे हा, बरोबर. हा, तू काळजी करू नको, मी सांगतो त्यांना, मग ते फोनाफोनी करतील सगळ्यांना. हा प्लीज कळव मला. ओके? हा बाय. हॅलो बाबा, एक काम आहे. ठीक आहे, मी बघतो. हॅलो प्रदीप, ऐक ना, हे बघ मी एक फोटो पाठवतो. तो इथून ते शृंगार तळीपर्यंत जेवढी पोलीस स्टेशन आहेत ना सगळ्यांना फॉरवर्ड कर. हा एक मिसिंग केस आहे. अरे एक मुलगी बेपत्ता झाली आहे. सुंदरी नाव आहे तिचं. हा, आपल्याला लवकरात लवकर तिला शोधून काढायचंय. मोस्ट प्रायोरिटी लेवलवर काम करायचं. हा, मी फोटो आणि डिटेल्स पाठवतो. ओके, बाय बाय. गुड मॉर्निंग मम्मा. एवढ्या लवकर कशी काय उठली? झोप येत नाहीये ग तुला हल्ली? हो ग. ए मम्मा, तुला यांचा कोणाचा फोन आला का ग? नाही, करमत नाही आदित्य शिवाय. नाही ग, सुंदरीने फोन केला नाही, आदित्यचा पण फोन आला नाही. पोचल्यापासून कोणी कळवलंच नाहीये.
पोचले असणारच आहेत ते. म्हणूनच काळजी वाटतेय. काळजी काय करायची त्याच्यामध्ये? काही रिझन असेल ना, नेटवर्क इश्यू असेल, मोबाईल डिस्चार्ज झाले असतील, आणि उत्सवाच्या गडबडीमध्ये लक्षात नसेल आलं. कामावर कामं निघतात ना अशा वेळेला. हे बघ, तू ना या अवस्थेमध्ये नाही ते विचार करत बसू नको प्लीज. तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये ते. ए मम्मा, तू एकदा फोन ट्राय करून बघ ना. हे बघ, केवढे फोन करून झाले. अगं लागतच नाहीये, नेटवर्क इश्यू असणार. पण तुला जर त्यांचा कोणाचा फोन आला ना तर प्लीज मला सांगा. सांगते, तू जा, थोड्या वेळ आणखीन झोप जा. जा जा जा. हो. जावई बापू, तुम्ही म्हणता तसं खरंच व्हायला पाहिजे. सर्व आपल्या आधी देवळात पोचायला पाहिजे. आजी तुम्ही काळजी करू नका. अहो पण सर्व पोचली असते तर उत्सवाला सुरुवात झाली असते की हो. तसं काहीच वातावरण दिसत नाही इथं. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. आता उत्सवाची सुरुवात होणार आहे. मुहूर्ताची घटिका जवळ आलेली आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी मंदिर आवारात जमा व्हावं. अगो बया, माझी सर्व पोचली वाटतं. जावई बापू, चला चला, गाडी आधी देवळात घे. हो हो घेतो.